नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूया वेगळ्या पद्धतीची भरलेली शिमला मिरची। यालाच ढोबळी मिरची असेही म्हणतात। चला मग चविष्ट आणि झटपट बनणारी शिमला मिरचीसाठी येथे मी घेतलेला आहे कोवळी शिमला मिरची। शिमला मिरचीचे आपण देठ काढून घेणार आहोत। याप्रमाणे सर्व शिमला मिरचींचे देठ काढून घेणार आहोत। वाटण्यासाठी मी येथे खोबरे, शेंगदाणे, सौंफ, धणे आणि तीळ घेतली आहे। हे सर्व साहित्य आपण छान लालसर भाजून घेणार आहोत। यानंतर थोडंसं आलं आणि लसूण एका भांड्यामध्ये आपण कोरडे मसाले मिक्स करून घेऊया। यात आवडीनुसार लाल तिखट, थोडीशी धनेपूड, थोडीशी हळद, काळा मसाला, 2 ते 3 चमचे साखर, यात घालणार आहोत 1 लिंबाचा रस। हे सर्व साहित्य आपण थोडंसं पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। साखर आणि लिंबूमुळे या मसाल्याला छान चव येते। हे भिजेपर्यंत आपण आपलं वाटण तयार करून घेऊया। मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि छान लालसर असं भाजलेलं जे मसाला आहे तो घेऊया। यात अगदी थोडेसे जिरे मी घातले आहे। यामध्ये भाजीला लागेल ते चवीनुसार मीठही मी घातलं आहे। मिश्रण जाडसर दळून घेऊया। मसाल्यांमध्ये दळलेलं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत। अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ आपल्याला हे मिश्रण नकोय। याप्रमाणे मिश्रण तयार झालं की मग देठ काढलेल्या शिमला मिरचीमध्ये हा मसाला छान भरून घ्यायचा आहे। मसाला अगदी काठोकाठ नाही भरायचा आहे। शिमला मिरचीमध्ये अर्धी शिमला मिरची भरेल इतपतच आपण मसाला भरून घेणार आहोत। याप्रमाणे सर्व शिमला मिरच्या भरून झालेल्या आहेत। फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झालं की यात भरलेली आपली शिमला मिरची परतून घेणार आहोत। दोन मिनिटं झाकण ठेवूया। शिमला मिरची आपली परतून झाली की याला आपण पाण्याचा शिडकाव देणार आहोत। पुन्हा याच्यावर झाकण ठेवणार आहोत। शिमला मिरची शिजण्यासाठी आपल्याला यात खूप पाणी घालायचं नाहीये। थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून पाण्याचा शिडकाव द्यायचा आहे, जोपर्यंत आपली शिमला मिरची अगदी मऊ होत नाही तोपर्यंत। आपण शिमला मिरचीमध्ये मसाला अर्धवट भरल्यामुळे तो बाहेर निघत नाही आणि आपली शिमला मिरची छान तयार होते। मी येथे 2 ते 3 वेळेस पाण्याचा शिडकाव दिलेला आहे आणि आता आपली शिमला मिरची छान तयार झालेली आहे। अगदी मऊ अशी आपली शिमला मिरची शिजलेली आहे। इथे गॅस बंद करायचा आहे। या पद्धतीची शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा, सर्वांना आवडेलच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।